हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू डॉक्टर्स बायोलॉजी. आपण पाहत आहोत क्लास 12th बायोलॉजीमधील बायोटेक्नॉलॉजी हा चॅप्टर. या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत ॲप्लिकेशन ऑफ बायोटेक्नॉलॉजी. लास्ट लेक्चरमध्ये आपण मेथडॉलॉजी ऑफ RDN टेक्नॉलॉजी हा पॉईंट कव्हर केला होता. ज्या विद्यार्थ्यांनी तो पाहिला नाही त्यांनी आय बटनवरती क्लिक करा, तिथे तुम्हाला तो भेटेल. बघूया आपण आता ॲप्लिकेशन्स ऑफ बायोटेक्नॉलॉजी. व्हॉट इज द बायोटेक्नॉलॉजी, काय असतं बायोटेक्नॉलॉजी हे आपण इंट्रोडक्शनमध्ये क्लिअर केलं होतं. यामध्ये आपल्याला ॲप्लिकेशन्स बघायचे आहेत. या लेक्चरमध्ये आपण ॲप्लिकेशन म्हणजे बायोटेक्नॉलॉजीचे यूज कोणत्या कोणत्या आपण ब्रँचमध्ये, कोणत्या सेक्टरमध्ये आपण बायोटेक्नॉलॉजीचे यूज करतो हे आपण ह्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. बघा काय सांगितलं जाते, बायोटेक्नॉलॉजी इज द अम्ब्रेला टर्म कव्हरिंग द ब्रॉड स्पेक्ट्रम ऑफ द सायंटिफिक ॲप्लिकेशन युज्ड इन द मेनी सेक्टर सच ॲज हेल्थ अँड ॲग्रिकल्चर अँड इंडस्ट्री अँड एन्व्हायरमेंटल जिनोमिक्स. आपण काय बघतोय की बायोटेक्नॉलॉजी ही एक द सायंटिफिक टर्म आहे किंवा सायंटिफिक ॲप्लिकेशन आहे की आपण ज्यामध्ये ॲडव्हान्स लेवलमध्ये आपण त्याचा यूज करतोय, की जसं की प्लांट बायोटेक्नॉलॉजी आहे, त्याचबरोबर इंडस्ट्रियल बायोटेक्नॉलॉजी आहे, जिनोमिक्स आहेत, ठीक आहे, मायक्रोबायल बायोटेक्नॉलॉजी आहेत, एन्व्हायरमेंटल बायोटेक्नॉलॉजी आणि ॲनिमल बायोटेक्नॉलॉजी. यामध्ये आपण टिश्यू कल्चर वगैरे आपण ते बघत असतो. म्हणजे आपल्याला काय इथं ओव्हरऑल काय लक्षात येते की बायोटेक्नॉलॉजी फक्त एकाच फील्डमध्ये यूज करणारी ही एक ब्रँच नाही, तर ही एक ब्रॉड स्पेक्ट्रममध्ये आपण यूज करत असते. म्हणजे बायोटेक्नॉलॉजी आपल्याला व्हरायटी ऑफ स्पेक्ट्रम्समध्ये वी कॅन यूज द बायोटेक्नॉलॉजी लाईक इंडस्ट्रियल ॲज वेल ॲज ॲनिमल बायोटेक्नॉलॉजी. वी यूज द इन ॲग्रिकल्चर ऑल्सो. ओके, बायोटेक्नॉलॉजी आपण ॲग्रिकल्चरमध्ये प्लांट बायोटेक्नॉलॉजीमध्ये यूज करत असतो. आपण ह्याचा डिटेलमध्ये अभ्यास करू. हे टर्म ह्या चार्ट लक्षात ठेवा की बेसिक आहे की बायोटेक्नॉलॉजी आपण कुठे कुठे यूज करत असतो, कशा प्रकारे आपण बायोटेक्नॉलॉजीचा यूज करत असतो. बघा आत्ताच पाहिलं की आपण की बायोटेक्नॉलॉजी इज द अम्ब्रेला टर्म. म्हणजे आपण काय करतोय तर भरपूर ठिकाणी यूज करतोय. त्यातलेच काही आपल्याला डिटेलमध्ये अभ्यास करायचा आहे. जसं की हेल्थ केअर बायोटेक्नॉलॉजी आहे. ओके, ह्युमन हेल्थच्या रिलेटेड असणाऱ्या बायोटेक्नॉलॉजी आपण अभ्यास करतोय. त्यानंतर ॲग्रिकल्चर बायोटेक्नॉलॉजी काय असते हे बघायचं आहे. जीन थेरपी आणि जेनेटिकली मॉडिफाईड ऑर्गॅनिझम हे काय असते हे आपण डिटेलमध्ये बघू. बघा बायोटेक्नॉलॉजी फक्त ह्या 4 फील्डमध्येच नाही केली जाते, तर भरपूर अशा फील्ड आहेत. आपल्याला बेसिक स्टडी म्हणून ह्या 4 टर्मचा डिटेलमध्ये अभ्यास करायचा आहे. लक्षात आलं का? हेल्थ केअर बायोटेक्नॉलॉजी, ॲग्रिकल्चर बायोटेक्नॉलॉजी हे आपण डिटेलमध्ये ह्या लेक्चरमध्ये अभ्यास करूया. ठीक आहे, पहिल्यांदा बघा की हेल्थ केअर बायोटेक्नॉलॉजी. आता हेल्थ केअर म्हणजे काय असणार आहे किंवा बायोटेक्नॉलॉजीचा आपण हेल्थ केअरमध्ये कशा प्रकारे यूज करत असतोय. बघा ह्यामध्ये आपण काय करू शकतो, इट इज द मेडिसिनल ऑर डायग्नोसिस प्रोडक्ट ऑर द वॅक्सिन. म्हणजे आपण हेल्थ केअरमध्ये आपण एखादा डिसीज डायग्नोज करणे, ओके, एखादा डिसीज डिटेक्ट करणे, त्याचबरोबर त्याच्यावरती काही ट्रीटमेंट करणे किंवा त्याच्यासाठी असणारं एक वॅक्सिन प्रोडक्शन करणे, हे सर्व फील्ड किंवा हे सर्व प्रोसिजर आहे ते आपण हेल्थ केअर बायोटेक्नॉलॉजीमध्ये स्टडी करत असतोय. लक्षात आलं का? हेल्थ केअर म्हणजे काय झालं तर ह्युमन हेल्थच्या रिलेटेड असणारे प्रोडक्ट तयार करणे. मग त्यामध्ये मेडिसिनल असलेलं आहे, त्याचबरोबर डायग्नोस्टिक टेस्ट असणार आहे, जे कोरोनासाठी टेस्ट करणार कोरोना किट होतं ते सुद्धा आपण बायोटेक्नॉलॉजीच्या सहाय्याने आपण तयार केलं. तर तिथं आपण व्हेरियस मेथड्स वापरले, त्या PCR या टेक्निकचा यूज करत असतोय. वॅक्सिन प्रोडक्शन असेल त्यामध्ये पण आपण ह्या बायोटेक्नॉलॉजीचा यूज करत असतोय. म्हणजे आपल्याला ओव्हरऑल काय लक्षात आलं की वी यूज द ट्रिमेंडस इम्पॅक्ट ऑन द ह्युमन नीड्स ऑर ह्युमन हेल्थ. ओके, लक्षात काही बायोटेक्नॉलॉजीचा आपण काय केलंय तर भरपूर प्रमाणात आपण तिथं यूज केलाय. ओके, म्हणजे ह्या बायोटेक्नॉलॉजीचा पेशंटला नीड आहे, आपण भरपूर अशा तिथं आपण यूज करतोय आपल्या ह्युमन हेल्थमध्ये. त्याचबरोबर आपण काय बघतोय की थेरॉप्टिक अँड डायग्नोस्टिक सोल्युशन. म्हणजे बायोटेक्नॉलॉजीमुळं आपल्याला थेरॉप्टिक म्हणजे ट्रीटमेंट कशा प्रकारे करायची, कशा प्रकारे एखादा डिसीज किंवा डिसऑर्डर डिटेक्ट करायचा, ह्या मेथड सुद्धा आपल्याला बायोटेक्नॉलॉजीमधून इम्पॉर्टंट होणार आहेत. आणि मोस्ट इम्पॉर्टंट आपल्याला कुठं झाले तर ह्याच्यामध्ये ऑर्गन ट्रान्सप्लांटेशनमध्ये असेल, स्टेम सेल टेक्नॉलॉजीमध्ये असेल, त्याचबरोबर जेनेटिक काउन्सिलिंग, फॉरेन्सिक्स मेडिसिन, जीन प्रोब्स असेल, जेनेटिक फिंगरप्रिंट अँड कॅरियोटायपिंग, ह्या अशा मॉडर्न किंवा हायटेक टेक्निक्समध्ये आपण ह्या मॉडर्न बायोटेक्नॉलॉजीचा जास्त प्रमाणात यूज करत असतोय. लक्षात येते का? मोस्ट इम्पॉर्टंट मी काय सांगितलं तुम्हाला, डायग्नोस्टिक अँड थेरॉप्टिक. म्हणजे आपण एखादा डिसऑर्डर डिटेक्ट करणे, त्याचबरोबर त्याच्यावरती ट्रीटमेंट करणे, जसं की वॅक्सिन प्रोडक्शन असेल. ह्या 2 फील्ड किंवा डायग्नोस्टिक आणि थेरॉप्टिक्स ह्या 2 ज्या काही टेक्निक्स आहेत किंवा ह्या मेथड्स आहेत, दीज आर द मोस्ट इम्पॉर्टंट इन द हेल्थ केअर बायोटेक्नॉलॉजी. ओके, त्याचबरोबर अजून काय सांगितलं आपण की ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन, जसं ॲडव्हान्स लेवलवरती किडनी ट्रान्सप्लांट असेल, हार्ट ट्रान्सप्लांट असेल, टिश्यू ट्रान्सप्लांटेशन आहे, इम्प्लांटेशन आहे, सिम्पल असं हेअर ट्रान्सप्लांटेशन, दिस ऑल्सो इम्पॉर्टंट इन द बायोटेक्नॉलॉजी. ओके, ह्या काही मेथड्स आपण त्यामध्ये बघणार आहोत.
ह्या बेसिक किंवा आपल्याला इम्पॉर्टंट अशा काही टर्म्स आहेत की आपण हेल्थ केअर बायोटेक्नॉलॉजीमध्ये यूज करत असते. मोस्ट इम्पॉर्टंट आपल्याला बायोटेक्नॉलॉजीपासून बेनिफिट झाला आहे ते ह्युमन इन्सुलिनचा. ठीक आहे. जे काय आपण इन्सुलिन डायबिटीजसाठी असणारं जे काय इम्पॉर्टंट असं एक व्हॅक्सिन किंवा आपण ट्रीटमेंट म्हणून यूज करतोय ते ह्युमन इन्सुलिन आणि व्हॅक्सिन प्रोडक्शन. दिस टू मेथड्स आर व्हेरी इम्पॉर्टंट इन नाव डेज फॉर द ह्युमन हेल्थ. ओके, ह्युमन हेल्थच्यासाठी असणारे मोस्ट इम्पॉर्टंट मेथड्स आहेत ह्युमन इन्सुलिन प्रोडक्शन अँड व्हॅक्सिन प्रोडक्शन. दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट टर्म्स आर यूज्ड इन द हेल्थ केअर बायोटेक्नॉलॉजी फॉर द क्युरेशन ऑर ह्युमन हेल्थ रिलेटेड. बघा आता व्हॉट इज द इन्सुलिन. इन्सुलिन म्हणजे काय हे आपल्याला पहिल्यांदा माहित पाहिजे. ओके, इन्सुलिन काय तर आपल्याला एक माहित आहे की एक प्रकारचा हार्मोन आहे दी प्रोड्युस्ड बाय द बीटा सेल ऑफ द इजलेट्स ऑफ द लँग्रेन. आपल्या पॅनक्रियामधील ज्या काही सेल्स आहेत बीटा सेल म्हणतोय. ओके, दिस इज द पॅनक्रिया. ह्या पॅनक्रियामध्ये काही सेल्स असतात. ओके, इजलेट्स ऑफ लँग्रन म्हणतोय आपण त्याला, त्या सायंटिस्टचं नाव आहे ते. त्या लँग्रनच्या सेलमध्ये काही बीटा सेल्स असतात. ओके, अल्फा बीटा आणि डेल्टा अशा प्रकारच्या 3 सेल असतात. त्यातील ज्या काही बीटा सेल्स आहेत त्या बीटा सेल ह्या इन्सुलिनला तयार करत असतात. ओके, इन्सुलिन इज द नथिंग बट द प्रोटीन. म्हणजे ते हार्मोन आहे. ऑल हार्मोन्स आर ऑल एन्झाईम्स आर द प्रोटीन. हे आपल्याला माहित आहे की इन्सुलिन हे प्रकारचं प्रोटीन आहे. ते आपल्या बीटा सेलमध्ये तयार केलं जातं. ओके, आता काही बेसिक बघा त्याचं काय कोणी डिस्कवर केलं वगैरे काय असेल ते MCQ मध्ये CET साठी वगैरे हा प्रश्न येऊ शकतात. ठीक आहे. डिस्कवर कोणी केलं? एडवर्ड शार्पी इन 1916. त्याचबरोबर हिचा इन्सुलिनचा इम्पॉर्ट काय? इट रेग्युलेट आवर शुगर लेवल इन आवर ब्लड. आपल्या ब्लडमधील शुगर लेवल मेंटेन करायचं काम हे करत असते. म्हणजे त्यामध्ये आपल्याला काय करणार आहे? इट कंट्रोल द डायबिटीज मेलेटस. म्हणजे आपल्या बॉडीमध्ये शुगर लेवल मेंटेन करायचं काम हे इन्सुलिन करत असतं. जर हे जर अनकंट्रोलमध्ये जर प्रोड्यूस झालं, इन्सुलिनमध्ये जर काही इरेग्युलेशन आले, सिंथेसिससाठी असेल किंवा रेग्युलेशनमध्ये जर काही ॲबनॉर्मलिटी आल्या तर दिस कॉजेस द डायबिटीज. म्हणजे आपल्याला लक्षात येते की हे इन्सुलिन आपलं डायबिटीज मेलेसिस कंट्रोल करण्यासाठी किंवा डायबिटीस कंट्रोल करण्यासाठी हे इन्सुलिन असं इम्पॉर्टंट असं आपल्या बॉडीमध्ये असणारं हार्मोन्स आहे. आणि डिस्कवर कोणी केलं? एडवर्ड शार्पी इन 1916. हे लक्षात आलं बेसिक. बघा इन्सुलिनचं काय काय आहे. हे पॅनक्रियामध्ये तयार होत असतं, प्रोड्युसर बाय द बीटा सेल्स. ओके, इन इजलेट्स ऑफ द लँग्रेन. हे काय आहे आपल्याला परत डिटेलमध्ये बघायचं आहे. असा पॅनक्रिया असतोय, ह्याच्यावरती काही अशा डॉट असतात सेलच्या, त्याला इजलेट्स ऑफ लँग्रेन म्हणतोय आपण. ठीक आहे, आयलँड टाईप हे असे डॉट असतात या पॅनक्रियामध्ये आणि तिथं ते तयार होत असतं. ओके, आता नंतर काय झालं बघा. म्हणजे आपल्याला हे कळालं की इन्सुलिन इज द इम्पॉर्टंट फॉर द रेग्युलेशन ऑफ द शुगर लेवल इन आवर ब्लड दॅट कंट्रोल द डायबिटीज. ओके, डायबिटीजसाठी इम्पॉर्टंट आहे. मग आता ह्या एवढ्या इम्पॉर्टंट हार्मोनचं काय केलं तर DNA सिक्वेन्स हा तयार केला. ओके, केमिकली त्याचा DNA तयार केला. आपल्याला माहित आहे की आपल्या बॉडीमध्ये कोणते हार्मोन असेल किंवा कोणतेही कॅरेक्टर असेल ते रेग्युलेट करायचं काम हे आपल्या जीनमधून होत असतं. ओके, बेसिक आहे. आपल्याला हे आता माहित पाहिलं, आपण परफेक्ट झालोय त्यात. ठीक आहे, जीनद्वारे ते रेग्युलेट केलं जातं. मग आता हे इन्सुलिन प्रोड्यूस करणारा जीन, हा आपला इन्सुलिन हार्मोन प्रोड्यूस करणारा जीन हा तयार केला. बघा हे कोणी? हॅक्युरा एट एल यांनी 1977 दे सिंथेसाइज द DNA सिक्वेन्स ऑफ द इन्सुलिन. इन्सुलिनसाठी जो काय DNA सिक्वेन्स असतो तो त्यांनी तयार केला. आता DNA सिक्वेन्स जो काय असतो ह्यामध्ये बघा पहिल्यांदा डायरेक्ट प्रो इन्सुलिन हे रिलीज केलं जातं. आपल्या बॉडीमध्ये हे प्रो इन्सुलिन पहिल्यांदा रिलीज केलं जातं. ओके, ह्या प्रो इन्सुलिनमध्ये 2 चेन असतात, ए चेन आणि बी चेन अशा 2 चेन असतात आणि ह्यापासून परत ॲक्टिव्ह फॉर्ममध्ये इन्सुलिन तयार होत असतं. मग आता ह्या जीनला किंवा ह्या सिक्वेन्सचे डिझाईन म्हणजे इन्सुलिन कशा प्रकारे असलं पाहिजे ह्याचं डिझाईन गिल्बर्ट अँड विल्मोर यांनी इन 1978 मध्ये त्यांनी केलं. ठीक आहे, हे ते डिझाईन म्हणजे ह्यांनी काय केलं तर ह्या सिक्वेन्स जो काय तयार होता त्यामध्ये आपल्याला ह्या इन्सुलिनचा सिक्वेन्स असला पाहिजे. म्हणजे सुरुवातीला सिक्रेट झाल्यानंतर ते प्रो इन्सुलिन असतं, इट इज द इन द फॉर्म ऑफ द इनॅक्टिव्ह, आणि त्यानंतर ते ॲक्टिव्ह फॉर्ममध्ये इन्सुलिन असं तयार होत असतं. लक्षात आलं की म्हणजे आपल्याला पहिल्यांदा काय पाहिजे? प्रो इन्सुलिन पाहिजे. ठीक आहे, ह्या प्रो इन्सुलिनमध्ये A, B आणि C अशा 3 चेन असतात आणि ॲक्टिव्ह फॉर्ममध्ये या इन्सुलिनमध्ये A आणि B चेन हे आपल्याला बघायला भेटतील. नीटसाठी आहे, NCERT मध्ये हा डिटेलमध्ये दिले, तुम्ही तिथे वाचा. आपणही परत घेणार आहोत नीटचा स्टडी सुरू केल्यानंतर. यामध्ये तुम्ही हे लक्षात ठेवा प्रो इन्सुलिन आणि ॲक्टिव्ह इन्सुलिन मध्ये काय फरक आहे ते. ठीक आहे, आता ह्यामध्ये काय केलं बघा. आता त्यामध्ये काय दिसतंय आपल्याला? द जीन्स आर इन्सर्टेड बाय द साइड चेन ऑफ द बीटा गॅलेक्टोसाइड जीन ऑफ द प्लाझमिड. मग आपल्याला माहित आहे की RDNA आपल्याकडे आहेत.
मग आपण इथं RDNA टेक्नॉलॉजी परत तिथं यूज करणार. RDNA टेक्नॉलॉजीमध्ये आपल्याला काय सांगितलं होतं, आपण एखादा जीन जर तयार झाला असेल, आपल्याकडे एखादा जीन असेल, तर त्या जीनचे प्रॉडक्ट पण आपल्याला तयार करायला येत असतात. ठीक आहे. म्हणजे आपण सपोज की दिस इज द जीन ऑफ द इन्सुलिन. ओके, हा इन्सुलिनचा जीन आहे. तो आपण काय केला, एखाद्या होस्टमध्ये, एखाद्या प्लाझमिडमध्ये आपण तो एखाद्या बॅक्टेरियामध्ये किंवा एका होस्ट सेलमध्ये आपण इन्सर्ट करणार आहे. ओके, म्हणजे आपण हा जीन काय केला, एका प्लाझमिडमध्ये म्हणजेच कोणामध्ये कोलायमध्ये इन्सर्ट केला. लक्षात आलं का बघा, कोलायमध्ये इन्सर्ट केला. मग आता कोलाय काय करणार आहे, तर ह्या जीन पासून तयार होणारा प्रोडक्ट तो बाहेर रिलीज करणार आहे. याला म्हणतो आपण RNA टेक्नॉलॉजी. काय असते, कशा प्रकारे वर्क करते, आपण लास्ट लेक्चरमध्ये कव्हर केलं होतं. म्हणजे आपण हा जो काय रिकंबायनेट DNA तयार केला, रिकंबायनेट प्लाझमिड तयार केला, दिस आर नाव इन्सर्टेड इन ऑर ट्रान्सफर्ड इन टू द कोलाय. ओके, कोलायमध्ये आपण हा जीन इन्सर्ट केला. दिस जीन कॅन बी सिंथेसिस द प्रो इन्सुलिन. ओके, हा जीन प्रो इन्सुलिन तयार करतोय आणि तो इन्सुलिन तयार करणारा जीन आपण प्लाझमिडमध्ये किंवा होस्ट सेलमध्ये इन्सर्ट केला. नाव दिस होस्ट सेल कॅन सिक्रिटेड द प्रो इन्सुलिन अँड पेनिसिलिन. ओके, अशा प्रकारचे ते इन्सुलिन तिथं सिक्रेट करणार आहे आणि ह्या प्रोसेसमधून आपल्याला काय भेटलं, तर ह्युमन इन्सुलिन भेटलं. लक्षात आलं का, आपल्याला इथं कोणत्याही ॲनिमल पासून इन्सुलिन एक्स्ट्रॅक्ट करायची गरज पडली नाही. म्हणजे आपण पूर्वी काय करत होते, जे काय कॅटल्स असतील, गाय असेल, काही पिग्स असतील, त्यांच्यामधून आपण इन्सुलिन कलेक्ट करत होतो आणि दे कॅन यूज दिस इन्सुलिन फॉर द ट्रीटमेंट. सो but nowadays we can use the RDNA technology for the insulin production. ओके, आपण काय केलं, आता आपला इन्सुलिन प्रोड्यूस करणारा जीन एका होस्ट सेलमध्ये इन्सर्ट केला आणि त्या होस्ट सेलपासून जे काय प्रोडक्ट तयार होते ते आपण प्युरिफाय करून त्यातून इन्सुलिन हे सेपरेट करत असतो. लक्षात आलं का, एवढी सिंपल प्रोसेस आहे. ह्यामध्ये काय केलं जातं, तर इन्सुलिन तयार केलं जातं आणि हे इन्सुलिन प्रो इन्सुलिन त्या होस्टमध्ये तयार होत असतं आणि ते आपण ते ट्रिप्सिन ट्रीटमेंटद्वारे, प्युरिफिकेशन ट्रीटमेंटद्वारे आपण ते सेपरेट करतो. ह्यामध्ये ट्रिप्सिन ट्रीटमेंट दिली जाते आणि ट्रिप्सिनच्या ट्रीटमेंटद्वारे आपण तो इन्सुलिन प्युरिफाय करतोय, क्लिअर करतोय आणि आपण तो ह्युमन हेल्थसाठी वापरत असतोय. ओके, लक्षात आलं. ओव्हरऑल काय कन्सेप्ट आहे बघा, की ज्या पर्सनमध्ये ह्या इझलेट्स ऑफ लँगर सेल डॅमेज आहेत, म्हणजे बीटा सेल डॅमेज आहेत, त्यांच्यामध्ये इन्सुलिन प्रोडक्शन होत नाही. आपण काय करणार आहे, तर जे काय आर्टिफिशियली जीन तयार केले, ते जीन इन्सुलिन प्रोड्यूस करण्यासाठी कोड केलेले असतात आणि दिस कोडेड जीन आर इन्सर्टेड इन टू द कोलाय अँड नाव दिस कोलाय कॅन प्रोड्यूस द इन्सुलिन अँड दिस इज युजफुल फॉर द ट्रीटमेंट ऑफ द डायबिटीज. ओके, दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट मेथड इन द बायोटेक्नॉलॉजी. नेक्स्ट टाईप आहे आपल्याकडे वॅक्सिन प्रोडक्शन. ओके, आता आपल्याला माहीत असेल की कोविडच्या काळामध्ये जे काय वॅक्सिन जे आता तयार केले जातात, दीज आर ऑल्सो युजफुल इन द बायोटेक्नॉलॉजी. म्हणजे आपण जे काही वॅक्सिन वगैरे तयार केलेत ते विथ द हेल्प ऑफ द बायोटेक्नॉलॉजी केलेत. आता नेमकं वॅक्सिन म्हणजे काय, मराठीमध्ये आपण त्याला लसीकरण केलं जाते म्हणते. म्हणजे वॅक्सिन नेमकं काय, दिस इज द अक्वायर्ड इम्युनिटी. म्हणजे आपण काय केलं, एक अक्वायर्ड म्हणजे आपल्या बॉडीमध्ये तयार झालेली इम्युनिटी सिस्टीम आहे. ओके, दिस इज द अक्वायर्ड इम्युनिटी अगेन्स्ट द सर्टन टाईप ऑफ द डिसीजेस. आता हे वॅक्सिन म्हणजे काय, तर काही स्पेसिफिक अशा बॅक्टेरियाला किंवा पॅथोजनला, एखाद्या डिसीजला किल करणारी एक इम्युनिटी सिस्टीम आहे. म्हणजे अक्वायर्ड म्हणजे काय, आर्टिफिशियली तयार केलेली असेल किंवा आपल्या बॉडीमध्ये नॅचरली तयार झालेली इम्युनिटी सिस्टीम असेल. म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, द इम्युनिटी दॅट प्रिव्हेंट द सर्टन डिसीज, इट इज द अक्वायर्ड इम्युनिटी. ओके, आता वॅक्सिन म्हणजे काय, इट इज ऑल्सो अक्वायर्ड इम्युनिटी. म्हणजे वॅक्सिन काय करत असते, इट कॅन अपोज द स्पेसिफिक डिसीज. म्हणजे वॅक्सिन, एक प्रकारचं वॅक्सिन फक्त एका प्रकारच्याच डिसीजला क्युअर करू शकते किंवा ते प्रिव्हेंट करू शकते. आता कोविडचं जे काय वॅक्सिन आहे ते कोरोनासाठीच ते प्रिव्हेंट करणार आहे. कोविडचं वॅक्सिन हे मलेरिया आपल्याला क्युअर करत नाही किंवा आपल्याला मलेरियापासून वाचू शकत नाही. म्हणजे वॅक्सिन काय, दिस इज द स्पेसिफिक इम्युनो रिस्पॉन्स, दे कॅन प्रोड्यूस द ओनली स्पेसिफिक इम्युनो रिस्पॉन्स. अशा प्रकारे लक्षात ठेवा. म्हणजे काय, वॅक्सिन्स वर्क अगेन्स्ट द डिसीज कॉझिंग मायक्रो ऑर्गॅनिझम ऑर बायोलॉजिकल एजंट, त्याला म्हणतो आपण पॅथोजन. वॅक्सिन काय करणार आहे, एखाद्या स्पेसिफिक अशा मायक्रो ऑर्गॅनिझमला असेल किंवा पॅथोजनला असेल त्यालाच ते अपोज करते किंवा किल करत असते. आता नेमकं वॅक्सिनमध्ये काय केलं जातं बघा, ठीक आहे. वॅक्सिनमध्ये काय केलं असते, द मेड फ्रॉम द वीकेंड ऑर किल्ड फॉर्म ऑफ द मायक्रो ऑर्गॅनिझम. ओके, हे काय काय प्रकारचं आहे आपल्याला डिटेलमध्ये जास्त नाही जायचं. आपल्याला बेसिकमध्ये काय सांगितलं त्यांना, वॅक्सिन म्हणजे काय असते, तर ह्यामध्ये आपण एखादा बॅक्टेरिया किंवा एखादा पॅथोजन किंवा कुठलाही डिसीज कॉझिंग एजंट आहे तो आपण काय केला, तो एक घेतला जातो आणि त्याला इनएक्टिव्ह केलं जातं.
ते त्या पॅथोजनला बॅक्टेरियाला इनॅक्टिव्ह केलं जातं, म्हणजे त्याला किल केलं जातं, त्याची पॉवर कमी केली जाते आणि ते आपल्या बॉडीमध्ये इन्सर्ट केलं जातं. मग काय होणार आहे, हा वीकेंड बॅक्टेरिया जेव्हा आपल्या बॉडीमध्ये येतोय त्यावेळेस आपल्या बॉडीमधील इम्युनिटी सिस्टीम ॲक्टिव्ह होते आणि ज्यावेळेस आपल्याला ट्रू बॅक्टेरिया किंवा ट्रू पॅथोजन आपल्या बॉडीमध्ये इन्सर्ट होणार आहे त्यावेळेस ती आपली इम्युनिटी सिस्टीम त्याला इझिली किल करू शकते. ही कन्सेप्ट तिथं वापरली जाते. लक्षात आलं का? बायोटेक्नॉलॉजीमध्ये काय वापरलं जातं, मेड फ्रॉम द वीकेंड ऑर किल्ड फॉर्म ऑफ द मायक्रो ऑर्गॅनिझम. आपण काय करणार आहे, फर्स्ट टाइमला जो काय वॅक्सिन आहे त्या वॅक्सिनमधून आपण किल्ड फॉर्ममधील किंवा इनॅक्टिव्ह बॅक्टेरिया किंवा पॅथोजन असेल ते आपण आपल्या बॉडीमध्ये इन्सर्ट करणार आहोत, जेणेकरून तो आपल्या बॉडीला काही इजा पोहोचवू शकत नाही, तो काही आपल्या बॉडीवरती इफेक्ट करू शकत नाही, आपल्याला त्याचं इन्फेक्शन जाणवत नाही. बट आवर बॉडी कॅन प्रोड्यूस द अँटीबॉडी अगेन्स्ट दिस टाईप ऑफ द इनॅक्टिव्ह बॅक्टेरिया. म्हणजे आपल्या बॉडीमध्ये अँटीबॉडी तयार होणार आहेत. ठीक आहे, अँटीबॉडी तयार झाल्या. ठीक आहे, मग ज्यावेळेस आपल्यामध्ये ट्रू इन्फेक्शन होणार आहे, जेव्हा खरं इन्फेक्शन किंवा ॲक्टिव्ह फॉर्ममधला बॅक्टेरिया येतोय, व्हायरस येतोय, त्यावेळेस ह्या अँटीबॉडी ह्या लाईव्ह बॅक्टेरियाला किल करू शकते. ही कन्सेप्ट वापरून आपण वॅक्सिन प्रोडक्शन केलं जातं. ठीक आहे, त्याचबरोबर काही डायग्नोस्टिक्स किट पण त्यामधून आपण तयार करू शकतो. रिकिट्स हा एक प्रकारचा बॅक्टेरियल डिसीज आहे. ह्या बॅक्टेरियल डिसीजसाठी आपण काही टेस्टिंग किट असतील किंवा आपण ट्रीटमेंट किंवा आपण व्हॅक्सिन आहे ते त्याच्यावरती तयार केलं शकतं. आता ह्यामध्ये बघा, वॅक्सिन कुणाकुणावरती असू शकतं. काही बॅक्टेरियल डिसीज असणार आहे, व्हायरल डिसीजवरती पण वॅक्सिन असणार आहे, काही रेडिओ लेबल्ड बायोलॉजिकल थेरॅप्टिकमध्ये आपण यूज करतोय. ठीक आहे, थेरॅप्टिक म्हणजे काही टेस्टिंग करण्यासाठी पण ह्या टेक्निकचा आपण वापर केला जातो. ठीक आहे, वॅक्सिन प्रोडक्शन. आता आपल्याला काही एक्झाम्पल सांगितलेत बघा, म्हणजे आपण स्मॉल पॅक्स असेल, गाण्या उठल्या असं म्हणतो आपण त्याला, त्याचबरोबर पोलिओ असणार आहे. ठीक आहे, हे डिसीज आपण प्युअरली किंवा परफेक्टली क्लिअर केलेत. ठीक आहे, विथ हेल्प ऑफ द वॅक्सिनायझेशन. आता वॅक्सिन करण्यासाठी किंवा वॅक्सिन प्रोडक्शनसाठी आपण जसं सांगितलं की इनॅक्टिव्ह फॉर्ममधले बॅक्टेरिया वापरतोय, त्यामध्ये काही व्हेक्टर्स पण आपण तिथे यूज करत असते. ओके, त्या डिपेंडिंग अपॉन द टाईप ऑफ द वॅक्सिन हे आपण यूज करत असतो. त्यामध्ये DNA वॅक्सिन असेल, व्हायरल व्हेक्टर्स असणार आहेत किंवा प्लांट डिराइव्ड वॅक्सिन असणार आहेत. ओके, अशा वेगवेगळ्या प्रकारचे आपण तिथं एजंट्स वापरणार आहे किंवा आपण त्यामध्ये व्हेक्टर्स वापरणार आहे, प्लाझमिड्स वापरणार आहे आणि अशा प्रकारे आपण तिथं वेगवेगळ्या प्रकारचे वॅक्सिन आपण तिथं तयार करू शकतोय. ठीक आहे, त्याचबरोबर आपण काही नॉन कम्युनिकेबल डिसीज पण आपण क्युअर करू शकतो इथं, जसं की कॅन्सर. ओके, कॅन्सर सारखे डिसीज असणार आहेत, त्यामध्ये पण आपण ह्या वॅक्सिन्स आपण यूज इथं म्हणजे आपण काय केलं त्यामध्ये तर नॉन कम्युनिकेबल डिसीज जसं की कॅन्सर सारख्या डिसीज पण आपण त्यामध्ये कव्हर केलेले असतात. ठीक आहे, जसं आपण फक्त इथं व्हायरल डिसीजेस कव्हर नाही करत, तर आपल्याला ज्या काही नॉन कम्युनिकेबल डिसीज आहेत, कॅन्सर सारख्या डिसीज आहेत, ह्या डिसीजला पण आपण वॅक्सिन तिथं प्रोड्यूस केलंय, त्या डिसीजला पण आपण तिथं क्युअर करू शकतोय. ठीक आहे, वॅक्सिन प्रोडक्शन हे पण आपल्या बायोटेक्नॉलॉजीमधील इम्पॉर्टंट अशी ब्रँच आहे. आता वॅक्सिनमध्ये पण अजून एक ब्रँच आहे आपल्याकडे, इडिबल वॅक्सिन म्हणतोय आपण त्याला. व्हॉट इज द इडिबल वॅक्सिन किंवा ओरल वॅक्सिन असं म्हणतोय. ठीक आहे, जे वॅक्सिन की आपण काय करतोय, ओरली टेक करतोय, अशा वॅक्सिनला आपण म्हणतोय ओरल वॅक्सिन. पहिली टर्म काय आपल्यामध्ये, ओरल वॅक्सिन. ओरल वॅक्सिन काय सांगितलं आपल्याला, डेव्हलपमेंट वॅक्सिन विच कॅन बी टेकन ओरली. पोलिओ सारखे जे काय डोस आहेत, दिस इज द इडिबल ऑर ओरल वॅक्सिन, अशा प्रकारचे वॅक्सिन. मग आता ह्यामध्ये काय केलं ते बघा, इम्युनोजेनिक प्रोटीन ऑफ द सर्टन पॅथोजन इज फाउंड टू बी द ॲक्टिव्ह व्हेन ॲडमिनिस्ट्रेशन ओरली. इम्युनोजेनिक प्रोटीन, ओके, म्हणजे काय करणार आहेत ते, तर आपल्या बॉडीमधील इम्युनिटी सिस्टीम वाढवणार आहे, थोडीशी इम्युनिटी सिस्टीम वाढवणार आहे अगेन्स्ट द सर्टन टाईप ऑफ द पॅथोजन. काही बॅक्टेरियाला किंवा पॅथोजनला किंवा काही डिसीजला किल करणारे प्रोटीन आपल्या बॉडीमध्ये तयार होत असतात व्हेन वी टेक दिस ओरली. म्हणजे आपण जर एखादं टॅबलेट असेल किंवा काय खाल्लं तरच मग ते ऍक्टिव्ह होतात, अशाला म्हणतो आपण इम्युनोजेनिक प्रोटीन. मग आता असे प्रोटीन किंवा असे प्रोटीन तयार करणारे जीन आपण काय केले, तर काही फूडमध्ये आपण ट्रान्सप्लांट केलेत. ओके, लक्षात येते का? बघा, आपण काय केले, जे काय इम्युनोजेनिक प्रोटीन्स आहेत वी कॅन नाव इन्सर्टेड इन टू द प्लांट जिनोम. म्हणजे इम्युनोजेनिक प्रोटीन म्हणजे कसले, की आपली इम्युनि सिस्टीम वाढवणारे प्रोटीन हे आपण आपल्या प्लांटमध्ये इन्सर्ट केलेत, जेणेकरून काय होणार आहे, व्हेन वी कन्झ्युम दिस टाईप ऑफ द फूड आवर इम्युनिटी सिस्टीम इज बुस्टेड. लक्षात आलं का? बघा, इम्युनोजेनिक प्रोटीन आपण काय केलं किंवा इम्युनिटी सिस्टीम बुस्टेड करणारे जीन आपण प्लांटमध्ये किंवा फूडमध्ये आपण इन्सर्ट केले, त्यामुळं आपल्या फूडची इम्युनिटी सिस्टीम किंवा फूडमधून इम्युनिटी सिस्टीम आपल्याला ग्रोथ करणारे काही फॅक्टर किंवा ग्रोथ करणारे काही प्रोटीन्स आपल्याला तिथे भेटणार आहेत, जेणेकरून आपली काय होणार आहे, तर इम्युनोजेनिक प्रोटीन्स कॅन बी इन्क्रीजेस when we take this type of the food. Okay, and now this food is called as the edible vaccine.
लक्षात आलं का? एडिबल वॅक्सिन काय म्हणतो आपण त्याला? वेन द इम्युनोजेनिक प्रोटीन इन्क्रीजिंग जीन्स आर इन्सर्टेड इन टू द फूड ऑर फूड मटेरियल. कोणतेही फूड असेल, पोटॅटो असेल, आपण जे काय कॅप्सिकम असेल, कोणत्याही प्रकारच्या फूडमध्ये आपण इम्युनोजेनिक प्रोटीन बूस्ट करणारे, इम्युनोजेनिक प्रोटीन वाढवणारे आपण जीन कन्स्ट्रक्ट त्यामध्ये इन्सर्ट केलेत. त्या फूडपासून आपल्याला क्वांटिटीमध्ये इम्युनी सिस्टीम आपली ग्रोथ होणार आहे. दिस इज द एडिबल वॅक्सिन, ओके, ऑर ओरल वॅक्सिन. हे फूडमधून आपल्याला इम्युनी सिस्टीम भेटणार आहे. आपण क्लास 10th मध्ये आपण एडिबल पोटॅटो पाहिले होते, पेनिसिलिन सारखे, म्हणजे आपल्याला त्यामधून अँटीबायोटिक भेटत होतं. अशा प्रकारे जीन्स आहेत. गोल्डन राईस आहेत, आपल्याला व्हिटॅमिन आपल्याला त्यामध्ये इन्क्रीज करतात. अशा प्रकारचे काही ओरल वॅक्सिन आहे किंवा इडिबल वॅक्सिन आहे, आपण असं त्याला म्हणतो असते. ओके, सिंपल आहे, एकदा वाचून जावा, तुम्हाला कळेल परफेक्ट. जास्त असं डीपमध्ये किंवा भीती वाटण्यासारखं अवघड असं काय नाही त्यामध्ये. एक एक्झाम्पल दिले आपल्याला, मेल्ट इन माउथ. ओके, अशा प्रकारचे एक वॅक्सिन आहे मेल्ट इन माउथ. आपल्याला डिसीज कव्हर करणारा एक प्रकारचं वॅक्सिन आहे मेल्ट इन माउथ. हे काय केलं जातं तर आपल्या टंगच्या खाली ठेवलं जातं, अंडर युअर टंग अँड डिलिव्हर इन टू द ब्लड स्ट्रीम. हळूहळू आपल्या टंग्समध्ये ते ब्लडमध्ये किंवा आपल्या बॉडीमध्ये रिलीज होत असतं. आणि ह्याच्यापासून जे काय बॅसिलिस नावाचे जे काय बॅक्टेरिया आहेत, म्हणजे आपल्याला माहिती आहे बॅसिलिस टाईपचे बॅक्टेरिया अशा प्रकारचे असतात. ओके, रॉड लाईक बॅक्टेरिया असतात. अशापासून प्रोड्यूस होणारे जे काय डिसीज आहेत, ते डिसीज क्युअर करायचं काम ह्या मेल्ट इन माउथ टाईपच्या वॅक्सिनद्वारे केलं जातं. ठीक आहे, हे ओरल वॅक्सिन आहे. हे आपल्या जिभेमध्ये किंवा जिभेखाली अंडर द टंग ठेवलं जातं आणि त्यापासून आपल्यामध्ये जे काय वॅक्सिन प्रोव्हाइड होतं किंवा आपल्यामध्ये जे काय इम्युनी सेल प्रोव्हाइड होतात, त्या काय करतात तर व्हेरियस बॅक्टेरियल डिसीजपासून आपल्याला तिथं कव्हर करत असतात. ह्याचा फायदा काय आपल्याला? मग सच वॅक्सिन त्यात कम्फर्ट ऑफ द ॲडमिनिस्ट्रेशन. इंजेक्शनपेक्षा हे बरं आहे. आपल्याला वॅक्सिन देण्यासाठी जे काही इंजेक्शन दिलं जातं त्यापेक्षा आपण हे ओरली टेक करू शकतो. स्टोरेज त्याचं सोपं आहे, ठीक आहे, लो कॉस्ट आहे आणि इझी टू स्टोरेज. अशा प्रकारचे आपल्यामध्ये ह्या ओरल वॅक्सिनचं बेनिफिट्स आहेत. ओके, नेक्स्ट मेथड आपल्याकडे आहे ते ॲग्रिकल्चरमध्ये, म्हणजे ॲप्लिकेशन्स ऑफ बायोटेक्नॉलॉजी इन ॲग्रिकल्चर. बघा, ह्यामध्ये आपल्याला माहित आहे की आपण क्लास 9th पासून बघत आलो की जेनेटिकली मॉडिफाईड ऑर्गॅनिझम्स. ओके, त्याला जीएम प्लांट किंवा जीएम ऑर्गॅनिझम आपण म्हणतोय, की त्यामध्ये बीटी कॉटन हे एक कॉमन एक्झाम्पल आपण सांगितलं जातं. ओके, ॲग्रिकल्चरमध्ये आपण काय करतो असते, पहिल्यांदा आपल्याला मेन एम काय होतं, ॲप्लिकेशन ऑफ बायोटेक्नॉलॉजी इन्व्हॉल्व सच ॲज द जेनेटिकली मॉडिफाईड ऑर्गॅनिझम. म्हणजे बायोटेक्नॉलॉजीचा यूज करून ॲग्रिकल्चरमध्ये आपल्याला ग्रोथ घेण्यासाठी, आपल्यामध्ये प्रोडक्शन वाढवण्यासाठी जे काय आपण टेक्नॉलॉजी यूज करणार आहे त्याला म्हणतो आपण ॲग्रिकल्चर बायोटेक्नॉलॉजी. ओके, त्यामध्ये पहिल्यांदा आपण काय यूज केले तर जेनेटिकली मॉडिफाईड ऑर्गॅनिझममध्ये आपण जेनेटिकली मॉडिफाय करतो. त्यामध्ये प्लांटमध्ये आपण मॉडिफिकेशन केलं. ओके, त्यामध्ये बीटी कॉटन आपल्याकडे आहे, जे काय पेस्ट रेजिस्टन्स प्लांट आहे. ओके, फक्त प्लांटमध्ये नाही तर आपण ॲनिमलमध्ये पण मॉडिफिकेशन केले. ओके, म्हणजे त्यांनी इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी. बघा, हे काव जर्सी गाई म्हणतो आपण त्याला, हे काय, इट इज ऑल्सो जीएम ऑर्गॅनिझम. ओके, जेनेटिकली मॉडिफाईड ऑर्गॅनिझम आहे. ह्यामध्ये मिल्क प्रोडक्शन हे इन्क्रीज केलं जातं. ओके, म्हणजे काय बघतो आपण, इन्क्रीजिंग द ॲग्रिकल्चर प्रोडक्टिव्हिटी. दिस इज द ॲप्लिकेशन ऑफ बायोटेक्नॉलॉजी. म्हणजे आपण काय केलंय, द यूज ऑफ द बायोटेक्नॉलॉजी इन द ॲग्रिकल्चर फॉर द युटिलायझिंग द हायर प्रोडक्ट गेन करण्यासाठी, जास्त प्रोडक्ट मिळवण्यासाठी आपण ॲग्रिकल्चरमध्ये जेव्हा बायोटेक्नॉलॉजीचा यूज करत असते. अजून काय बघतो आपण, इट इज द कल्चर ऑफ मायक्रो प्रोपगेशन लार्ज स्केलमध्ये. ओके, काही लार्ज स्केलमध्ये प्रोडक्शन घेण्यासाठी, म्हणजे शॉर्ट ड्युरेशनमध्ये लार्ज प्रोडक्शन घ्यायचं असेल तर आपल्याला ह्या बायोटेक्नॉलॉजीचा आपण यूज करत असतो. ओके, हे जर्सी गायचं चांगलं उदाहरण आहे. तुम्हाला माहित असेल की हे जास्त युटिलायझेशन आपल्याला त्याच्यापासून भेटत असतं. ठीक आहे, काही हायब्रिड प्लांट आपण तयार केले जातात, त्यांच्यापासून पण आपल्याला प्रोडक्शन जास्त भेटत असतं. म्हणजे शॉर्ट ड्युरेशनमध्ये, कमी कालावधीमध्ये आपल्याला जास्त प्रोडक्शन हे आपल्याला भेटत असतं. आपले जे काय बॉयलर कोंबडे म्हणतो आपण त्याला, हे ओके, दिस इज ऑल्सो गिव्ह द लार्ज प्रोडक्शन. म्हणजे साधी आपली देशी कोंबडीला वाढण्यासाठी 3 महिने जिथं लागतात, तसं ती बॉयलरची काय कोंबडी आहे ती एका महिन्यात 1 किलो तिचं वजन गेन करू शकते. अशा प्रकारचे ते आपण बघतोय की त्यामध्ये काय बघतोय तर शॉर्ट ड्युरेशन हे इम्पॉर्टंट आहे इन बायोटेक्नॉलॉजी. म्हणजे ह्याला काय म्हणतो आपण, जेनेटिकली मॉडिफाईड प्लांट असेल किंवा ऑर्गॅनिझम असेल. ह्यामध्ये काय बघतोय, अजून काय मेथड आहे तर मेंटेनिंग द स्पेसिफिक जीनोटाइप ऑफ द सीड्स ऑर क्लोन्स. म्हणजे आपण एखाद्या सीडला, एखाद्या हाय इल्डिंग प्लांटला आपण मेंटेन ठेवण्यासाठी किंवा त्याची क्वालिटी मेंटेन ठेवण्यासाठी आपण बायोटेक्नॉलॉजी यूज करत असतोय. ओके, त्याचबरोबर प्रोड्यूस द हाय व्हेरिएबिलिटी सीड. ओके, जास्त क्वालिटीचे सीड तयार करणे, वेगवेगळ्या प्रकारचे सीड तयार करणे, हे सुद्धा आपण ह्या आपली बायोटेक्नॉलॉजीमध्ये यूज करत असते.
ओके, लक्षात आलं का बघा. ॲग्रिकल्चर बायोटेक्नॉलॉजीमध्ये मेन एम काय, टू प्रोड्यूस द हायर क्वालिटी, म्हणजे प्लांटमध्ये असेल, ॲनिमलमध्ये असेल, हाय इल्डिंग ॲनिमल तयार करणे, हाय इल्डिंग प्लांट तयार करणे, त्यांचं प्रोडक्शन वाढवणे, शॉर्ट ड्युरेशनमध्ये लार्ज क्वांटिटीमध्ये आपल्याला बेनिफिट भेटणे. दिस इज द एम ऑफ द ॲग्रिकल्चर बायोटेक्नॉलॉजी. त्यामध्ये आपण जेनेटिकली मॉडिफाईड प्लांट आहेत, जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप आहेत, वगैरे वगैरे हे आपण यूज करत असतो. त्याचबरोबर मेंटेनिंग द स्पेसिफिक जेनेटिक टाईप, एखाद्या ऑर्गॅनिझम पासून जास्त प्रोडक्शन भेटते तर त्याचा जिनोटाईप सेव्ह करणे, मेंटेन करणे, त्यापासून जर्मप्लाझम त्याचे स्टोअर करणे, त्याच्यापासूनची काय क्वालिटी आहे ती इन्क्रीज करणे, हाय क्वालिटीमध्ये हाय व्हेरिएबल आपल्याला भेटणे, हे आपण बायोटेक्नॉलॉजीमध्ये यूज करतोय. दिस इज द इम्पॉर्टंट मेथड्स इन द बायोटेक्नॉलॉजी. बघा आपण ह्या ॲप्लिकेशनमध्ये काय काय बघितलं आता, की हेल्थ केअर असेल, ओके, त्याचबरोबर ॲग्रिकल्चर असेल, ह्या 2 टर्म आपण कंप्लीट केल्या होत्या. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत जीन थेरपी आणि जेनेटिकली मॉडिफाईड ऑर्गॅनिझम. ओके, हे ॲग्रिकल्चरमध्ये येतात, पण आपल्याला हे डिटेलमध्ये अभ्यास करायचा आहे की जेनेटिकली मॉडिफाईड ऑर्गॅनिझम नेमकं कशा प्रकारे तयार केले जाते किंवा त्याचे बेनिफिट काय आहेत, त्यामध्ये काही लॉ आहेत का, आपण कोणत्या कोणत्या त्या प्रोडक्ट म्हणजे ह्या ऑर्गॅनिझम पासून भेटणारे जे काय प्रोडक्ट आहेत त्यांचं युटिलायझेशन काय असतं, त्या युटिलायझेशन झालेल्या प्रोडक्टचं प्युरिफिकेशन कसं करायचं असतं, हे आपण डिटेलमध्ये ह्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. ह्या पॉईंटमध्ये काय अडचण असेल तर तुम्ही लगेच कमेंटमध्ये विचारा. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण कंटिन्यू करूया जीन थेरपी अँड जेनेटिकली मॉडिफाईड ऑर्गॅनिझम. ठीक आहे, थँक्यू.